आज देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतीये। मोठ्या जल्लोषात मिरवणुका काढल्या जात आहेत। नांदेडमध्ये फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट यांच्यातर्फे काढण्यात आलेली डीजे मुक्त आणि विविध देखाव्याची मिरवणूक लक्षवेधी ठरली आहे। बंजारा नृत्य, तारपा नृत्य, आदिवासी नृत्य, झेलिम पथक, ढोल पथक यांसह विविध देखावे नांदेडकरांचं लक्ष वेधतंय। मी शाहू फुले आंबेडकर ट्रस्टचं मनपूर्वक अभिनंदन करतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आज मोठी शोभायात्रा नांदेड शहरामध्ये निघत आहे आणि या शोभायात्रेचं एक वैशिष्ट्य आहे की डीजे मुक्त आणि फक्त एकच पर्टिक्युलर समाज नाही तर सर्व समाजाने मिळून एकत्रितपणे आज ही शोभायात्रा गिरीश जाधव आणि त्याचे सर्व सहकारी मिळून यांनी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण सामील झालेलो आहोत। मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। नाही, मला आनंद याचा आहे की या शोभायात्रेमध्ये आपण ज्या पद्धतीने शिवजयंतीच्या शोभायात्रा निघते किंवा अन्य यात्रा निघतात त्याच्यामध्ये सर्व सामाजिक समतेचं प्रतीक म्हणून हे काम चांगलं होत आहे आणि त्याच्यामध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आपण पाहाल की प्रदूषण नाही, त्याच्यामध्ये डीजे नाही आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही आजची मिरवणूक निघत आहे। हे वैशिष्ट्य आहे। उपवर्गीकरणाविषयी आपली भूमिका काय? आता आजचा विषय नाही आहे, आज जयंती आहे। सर, आज आपल्यामध्ये जयंती साजरी होत आहे। नक्कीच फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं राष्ट्रीय निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव सोहळा जो आपण साजरा करतोय हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने करतोय। या सोहळ्याचे जे वैशिष्ट्य आहे यामध्ये पारंपरिक जे आदिवासी नृत्य आहे, पालघर येथील हे आदिवासी नृत्य आहे, त्याच पद्धतीने ढोल पथक आहे, बंजारा नृत्य आहे, लेझिम पथक आहे आणि या ठिकाणी जे आहे बग्गीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई आणि गाडगे बाबांचा जिवंत देखावा सुद्धा या ठिकाणी आणि पारंपरिक पद्धतीने जे बैलगाडीमध्ये ग्रामीण भागामध्ये जयंती काढल्या जाते त्या पद्धतीने पण हे करण्यात आलेलं आहे। एकूणच जे सुंदर जयंती महोत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातोय आणि एकूणच पाहता हे जयंती महोत्सव जे आहे सर्व जाती दरम्यानचा आहे, त्यामुळे या जाती जे जयंतीचे जे वेगळे वैशिष्ट्य आहे। नक्कीच हे जयंती महोत्सव जो आहे डीजे मुक्त आहे, बॅनर मुक्त आहे, त्याच पद्धतीने वर्जनी पावती मुक्त आहे, त्यामुळे या जयंती महोत्सवाचं जे वेगळेपण आहे ते आपल्याला दिसून येईल आणि अत्यंत रंगबेरंगी जी जयंती महोत्सव आहे अत्यंत पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो आणि सर्व भारतीयांना आमच्या मंडळाकडून खूप खूप आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा। तरुणांना काय संदेश द्याल? नक्कीच तरुणांनी म्हणजे डोक्यावर घेऊन न नाचता डोक्यात अभ्यास करून हा जयंती महोत्सव साजरा केला पाहिजे आणि त्याच पद्धतीने जे शासनाने जे नियम लावून दिलेले आहेत त्याचं पालन करून आपण जयंती महोत्सव साजरा केला। आनंद साजरा केलाच पाहिजे याच्यात कोणतीही शंका नाही, पण आनंद हा एका चाकोरीबद्ध चौकटीमध्ये किंवा नियमांमध्ये राहून आनंद उत्सव साजरा केला पाहिजे असं मला वाटतं।